बीडमधील सरपंच हत्येप्रकरणी संभाजीराजे छत्रपती आक्रमक. आज सर्वपक्षीय शिष्टमंडळासह राज्यपालांची घेणार भेट. धनंजय मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर खंडणीची डील. सुरेश धस यांच्या आरोपांची चौकशी करा, अंजली दमानी यांची मागणी. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील एसआयटी बरखास्त करण्याची दमानी यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पोलिसांचे वाल्मिक कराड बरोबर संबंध असल्याचाही आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून हितेश धेंडे या व्यक्तीचा शोध सुरू. अटक करण्याची शिवसैनिकांची मागणी. उत्तर प्रदेशात भाजप आमदाराच्या दाव्यानं खळबळ. उत्तर प्रदेशात रोज 50,000 गायींची कत्तल होत असल्याचा दावा. पंतप्रधान मोदी 10 आणि 11 फेब्रुवारीला फ्रान्स दौऱ्यावर जाण्याची शक्यता. भारत आणि फ्रान्समध्ये लवकरच शस्त्र करार होणार. मीरा रोड शांती शॉपिंग सेंटरमध्ये गोळीबार प्रकरणामध्ये व्यापाऱ्यावर झालेल्या गोळीबारातील 2 आरोपींना अटक. 1 आरोपी मात्र फरार. मुंबईकरांचा श्वास गुदमरतोय. दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ. वाढत्या बांधकामांची हवेची गुणवत्ता ढासळण्याला मोठा हातभार. बीपीएससीच्या उमेदवारांसोबत प्रशांत किशोर यांचं आंदोलन. 2 दिवसांपासून सुरू असलेल्या गांधी मैदानातलं आंदोलन पोलिसांनी गुंडाळलं. चीनमध्ये HPMVचा उद्रेक. महाराष्ट्राचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. यंत्रणेसह नागरिकांना दिल्या महत्त्वाच्या सूचना. दिल्लीतील दार धुक्याचा विमान सेवेला फटका. दिल्लीहून पुणे आणि पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या तब्बल 32 विमानांना उशीर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.